मंडळी नमस्कार, मी डॉक्टर बाळासाहेब मागाडे, सांगोला पॉलिटिक्स या आपल्या सांगोल्यातल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलचा संपादक. मंडळी, आपल्याला माहीत आहे की सांगोल्याच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सांगोला पॉलिटिक्सनं अत्यंत दमदार असं कव्हरेज केलं. ही निवडणूक ही सांगोला तालुक्यातल्या, सांगोला शहरातल्या असंख्य हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. या निवडणुकीच्या संदर्भातल्या सर्व प्रकारच्या बातम्या, राजकीय विश्लेषण असतील, प्रचार फेऱ्या असतील, या सगळ्या गोष्टी आपण सांगोला पॉलिटिक्सवर आजपर्यंत बघत आला. या निवडणुकीच्या काळात विशेष करून आपण जास्तीचं कव्हरेज दिलेलं आहे. मंडळी, आपल्याला माहीत आहे की 4 नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि या प्रेस कॉन्फरन्सनंतर सांगोल्यातलं राजकीय वातावरण जे आहे ते ढवळून निघालं. अर्थात त्या दिवसापासून आचारसंहिता लागू झाली होती. मंडळी, 10 नोव्हेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात झाली होती. 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरले जात होते. म्हणजे 17 तारीख ही शेवटची तारीख होती. मंडळी, साधारणतः 10 तारखेपासून ते अगदी आजपर्यंत सांगोला नगर परिषदेच्या संदर्भातलं जे काही सविस्तर आणि सखोल वार्तांकन असेल, विश्लेषण असेल, मुलाखती असतील, या सगळ्या पद्धतीचा कंटेंट जो आहे तो आपण या आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर पाहिलेला आहे. मंडळी, आचारसंहिता लागू होण्यापूर्वीही आपल्या या लोकप्रिय सांगोला पॉलिटिक्स या यूट्यूब चॅनलवर आपण इथल्या सांगोल्यातल्या सर्व पद्धतीच्या राजकीय घडामोडी, वार्तांकन मागील वर्षभरापासून आपण साधारणतः देत आलेलो आहोत. विशेषतः नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं विविध राजकीय पक्ष, गट, तट, संघटना यांच्या युतीच्या संदर्भातल्या नेमक्या काय घडामोडी घडत आहेत वगैरे वगैरे, ह्या ज्या पडद्यामागच्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपण सर्वात प्रथम या यूट्यूब चॅनलवर मांडलेल्या आहेत. आणि आपण जे अंदाज वर्तवले होते युती किंवा आघाडीच्या संदर्भातले, ते 99% हे खरे ठरलेले आहेत. मंडळी, आता आपण थोडंसं पुढं जाऊया. 17 नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती आणि 17 तारखेला सांगोल्याच्या राजकारणामध्ये जो काही भूकंप झाला, अर्थात शेतकरी कामगार पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून पुढं आला आणि त्यांनी भाजपच्या वतीनं उमेदवारी अर्ज भरला. तर मंडळी, राजकारणामध्ये अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी असतात त्या घडत असतात. हे काही फार वेगळी गोष्ट नाही. मात्र ही गोष्ट जी आहे ही सांगोल्याच्या दृष्टीनं अत्यंत एक वेगळी होती किंवा एका अर्थानं धक्कादायक होती असं म्हणायला हरकत नाही. मंडळी, ही जी घटना होती म्हणजे 17 नोव्हेंबरची, तर ही घटना अर्थात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हे जे काही सगळं राजकीय नाट्य घडलं उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांच्या बंगल्याच्या त्या हॉलमध्ये, आणि हेलिपॅड वगैरे बनवलं, ह्या सगळ्या गोष्टी होत. तर त्या ठिकाणी सर्वात प्रथम सांगोला पॉलिटिक्स पोचलं आणि मी स्वतः त्या घटनास्थळावरून जे तिथलं सगळं राजकीय कव्हरेज जे आहे, जयकुमार गोरे यांचं भाषण असेल, बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तिथल्या पॉलिटिकल गोष्टी, तर त्या मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. म्हणजे तेव्हापासूनच सांगोला नगर परिषदेच्या अनुषंगानं ज्या काही घटना घडामोडी घडत आल्या तर त्याचं आपण विश्लेषण देत आलो. मी आणखी थोडंसं पुढं जातो. म्हणजे आपल्याला माहीत आहे की ही निवडणूक जाहीर होताच जे काही युत्या, आघाड्या वगैरे वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी चालू होत्या, दरम्यानच्या काळामध्ये आम्ही या युती आघाडीच्या संदर्भातल्या संभाव्य शक्यता ज्या आहेत त्या तर मांडल्या. शिवाय ज्यावेळेस युती किंवा आघाडी घोषित झाली त्यानंतर जे काही इथल्या सांगोला नगर परिषदेच्या हद्दीतलं किंवा इथल्या मतदारांच्या संदर्भातलं जे वातावरण कलुषित झालं होतं आणि पर्यायानं तालुक्यातलं, तर त्याला एक छेद देत आपण हे राजकारण नेमकं कशा पद्धतीनं पुढं जाते किंवा ही राजकीय जी काही तडजोडीची भूमिका आहे ही कशा पद्धतीनं झालेली मांडलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहीत आहे की शेतकरी कामगार पक्षाचे घोषित उमेदवार मारत्याबा बनकर म्हणजे पूर्वी घोषित होते, त्यांनी नंतर मग भाजपमधून कमळ चिन्हावर नगराध्यक्ष पदाची उमेदवार निवडणूक लढवली. त्यांचं मतदानही झालेलं आहे. मंडळी, आज आपण 4 तारखेला बोलतोय. तर ही भूमिका घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्षावर आणि पर्यायानं आमदार बाबासाहेबांवर मोठी टीका झाली होती आणि त्या टीकेच्या अनुषंगानं एक मोठं जे कलुषित वातावरण आहे ते सोशल मीडियावर झालं होतं आणि विरोधकांनी याचा मोठा फायदा उचलला आणि बाबासाहेब देशमुखांना टीकेचे धनी बनवले वगैरे ह्या गोष्टी होत्या. आणि मी स्वतः 17 तारखेच्या त्या व्हिडिओमध्ये याच अनुषंगानं कठोर भाषा वापरत याच्यावर स्वतंत्रपणे मी भाष्य केलं होतं. मात्र साधारणतः 3ऱ्या दिवशी हे सगळं वातावरण आणि याच्या मागची जी राजकीय सगळी गणित आहेत तर त्याचा अभ्यास करून मी स्वतः 18 मिनिटांचा व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी स्वतः अशी भूमिका मांडली की
आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी ही नेमका हा निर्णय का घेतला, नेमकी त्यांना ही निर्णय घेण्याची गरज का पडली, किंवा तालुक्याच्या एकूण विकासाच्या दृष्टीनं हे निर्णय फायद्याचे आहेत का तोट्याचे आहेत, मग याच्यामध्ये विचारधारा वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी मी ओहापोह केला होता. मंडळी, ही मोठी घटना आपल्या सांगोला पॉलिटिक्सवर या अर्थानं घडून गेली. मंडळी, त्याच्यानंतर ज्यावेळेस खरी रंगत आली 17 तारखेच्या नंतर भाजपकडून मारुती आबा बनकर यांनी उमेदवारी दाखल केला. शिवाय शिवसेनेकडून शहाजी बापू गटाचे आनंदाभाऊ माने यांनी उमेदवारी दाखल केला. तिकडं विश्वेश झपके यांनी ते उमेदवारी अर्ज दाखल केला. पर्यंत इतर सगळ्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आता ही निवडणूक प्रत्यक्षात ज्यावेळेस रणधुमाळी प्रचाराची सुरू झाली, तर ही रणधुमाळी आपल्याला माहीत आहे मंडळी की हे जे आपलं सांगोला जरी छोटा तालुका असला तरी सुद्धा इतकी राजकीय चोरस पक्ष संघटना नेते मंडळी, आपल्याकडे नेत्यांचा दुष्काळ अजिबात नाही, राजकारणाचा दुष्काळ नाही. आपला सांगोला तालुका हा राजकीयदृष्ट्या प्रगल्भ आणि समृद्ध समजला जातो. तर हे जे सगळं कव्हरेज आहे, तर हे कव्हरेज करत असताना मुळात मंडळी माझ्याकडे कुठलीही साधनं नव्हती. मी त्या अर्थानं गरीब पत्रकार आहे. माझ्याकडे कुठलेही प्रोफेशनल कॅमेरे नाही आहेत, माईक्स नाही आहे, लाईट सेटअप नाही आहे, काही नाही. माझ्याकडं वेगळी अशी कुठलीही गोष्ट नाही. फक्त एकमेव चांगली गोष्ट आहे आणि तेच माझं भांडवल आहे, ते म्हणजे जिद्द आणि स्पष्ट वक्तेपणा. तर केवळ आणि त्याच जोरावर मी ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. सकाळी 7 ते रात्री 12-1 वाजेपर्यंत मी सांगोला शहरात थांबायचो आणि ह्या सगळ्या घडामोडीत, कारण मंडळी आपल्याला माहीत आहे की एक व्हिडिओ किंवा एक बातमी ज्यावेळेस यूट्यूब चॅनलला आपल्या येते, तर ती करत असताना त्याच्यामागं खूप मोठं कष्ट घ्यावं लागतं, परिश्रम घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी कित्येक तास मोजावे लागतात आपल्याला. तर ते शूट करणं, त्या सगळ्या गोष्टी अरेंज करणं आणि मग व्हिडिओ एडिट करणं, अपलोड करणं वगैरे याच्यामध्ये मोठा काळ होता. तर त्या गोष्टी स्वतः मला आणि माझ्यासोबत जो आमचे सहकारी होते, आम्ही दोघं तिघजण हे काम करत होतो. परंतु साधनं माझ्याकडे मुळात फार कमी होती. मंडळी, हे सांगायचं महत्त्वाचं अजून एक कारण सांगतो. मी बहुसंख्य नेते मंडळींच्या मुलाखती घेतल्या, सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानं सांगतो. थोडासा मोठा व्हिडिओ होईल, आपण थोडंसं ह्या गोष्टी जाणून घेतल्या तर बरं होईल की बाबा सांगोल्यातल्या या पत्रकारितेच्या अनुषंगाने नेमकं काय काय झालेलं आहे. तर मंडळी, आपल्याला माहीत आहे की मी ज्यावेळेस मारुती आबा बनकर हे भाजपचे उमेदवार म्हणून घोषित झाले, त्यांनी अर्ज भरला. त्याच्या दुसऱ्या दिवशी मारुती आबा बनकरांची मी स्वतंत्रपणे मुलाखत घेतली. 18 मिनिटांचा तो व्हिडिओ होता. खरं तर मारुती आबा बनकरांचं व्यक्तिमत्व तुम्हाला माहीत आहे, निस्पृह व्यक्तिमत्व आहे. ते कामाशी मतलब ठेवतात, फारसं बोलत नाही आहेत. परंतु मारुती आबांना बोलतं करणं ही माझ्यासाठी चॅलेंजिंग गोष्ट होती. मला स्वतःच वाटत होती की 4 ते 5 मिनिटाच्या पुढे ही मुलाखत चालणार नाही आणि मारुती आबांनी ही मुलाखत द्यायला मला नकार दिला होता. पण आबांना मी विनंती केली की आबा म्हटलं तुम्ही काहीच करू नका, म्हटलं आपण फक्त गप्पा मारू, ही मुलाखत राहू द्या म्हटलं, काय अडचण. आणि मी त्यांना जाणीव करून दिली होती की हे शूट होतंय आपलं, परंतु आपल्याला बोलताना काही गोष्टी सविस्तरपणे बोलूया, हा मुलाखत बनवून व्हिडिओ पुढे जाणार आहे. तर मारुती आबा माझ्याशी तब्बल 18 मिनिटं बोलले आणि मी आबांना बोलते गेलं. तिथून हा मुलाखतींचा सिलसिला सुरू झाला. म्हणजे त्याच्यानंतर शिवसेनेचे उमेदवार आनंदाभाऊ माने यांची मी मुलाखत घेतली. त्यांच्या तब्बल 2 मुलाखती झालेल्या आहेत मंडळी. आनंदाभाऊ माने यांच्या 2 मुलाखती माझ्या यूट्यूब चॅनलवर झालेल्या आहेत. याच्याशिवाय मी विश्वेश झपके जे PC झपके सरांचे चिरंजीव आहेत, त्यांची स्वतंत्र मुलाखत घेतली, वेळ घेऊन ती मुलाखत त्यांची घेतली. शिवाय PC झपके सरांची मी सविस्तर मुलाखत त्या ठिकाणी घेतलेली आहे. याच्यानंतर मंडळी, जे मोठे नेते आहेत, सांगोला शहर विकास आघाडी असतील किंवा शिवसेना असेल, याच्यामध्ये मी ज्यावेळेस 17 नोव्हेंबरला हे सगळं राजकीय नाट्य घडलं. या राजकीय नाट्यानंतर मी स्वतः व्हिडिओ बनवला 18 मिनिटाचा आणि मी भाष्य केलं की ही भूमिका शेतकरी कामगार पक्षाने घेतलेली जी भूमिका आहे, तर ती सध्याच्या तडजोडीच्या राजकारणामध्ये कशी योग्य आहे. मंडळी, त्या व्हिडिओच्या निमित्तानं माझ्यावर प्रचंड मोठी टीका झाली आणि मला मुळात आजही लोक म्हणतात की हा शेतकरी कामगार पक्षाचा पत्रकार आहे वगैरे वगैरे. मंडळी, मी ज्यावेळेस शिवसेनेच्या बातम्या देतो त्यावेळेस मला ह्या शहाजी बापूचा पत्रकार आहे असं म्हणतात. ज्यावेळी मी दीपक आबांच्या मुलाखती घेतो, बातम्या देतो, त्यावेळी हा जवळेवाला आहे, दीपक आबांचा कार्यकर्ता असं म्हणतात. बाबासाहेबांच्या बातम्या ज्या असाल तर म्हणतात की हा शेतकरी कामगार पक्षाचा पत्रकार आहे. मात्र मंडळी, ही तुम्ही दखल घेता ही फार मोठी गोष्ट नाही. मी आहे, कोणाचा तर आहे, पण तो मी आहे जनतेचा. कुठल्याही नेते मंडळींचा मी स्वतंत्र कार्यकर्ता नाही, मी त्यांच्याशी बांधील नाही आहे, माझे कुठलेही त्यांच्याशी हितसंबंध नाही आहेत आणि हे हितसंबंध नसल्यामुळंच मी परखडपणे लिहू शकतो. एवढं जरी ट्रोल करणाऱ्यांना, टीका करणाऱ्यांना जर त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला तर खूप होईल असं मला वाटतं. मंडळी, आपण थोडंसं पुढं जाऊया. या सगळ्या मुलाखती घेतल्या आणि नेते मंडळींच्या मुलाखतींना मी सुरुवात केली. त्याच्यामध्ये मी जसं मगाशी म्हटलं की 17 तारखेला
ज्यावेळेस हे सगळं नाट्य घडलं त्यानंतर मी 17च्या संध्याकाळी हा व्हिडिओ बनवला. बाबासाहेब देशमुख आमदार यांनी जी घेतलेली भूमिका आहे ती कशी योग्य आहे ही व्हिडिओ बनवला आणि लगेच 18 तारखेला मी आमदार बाबासाहेब देशमुखांची त्यांच्या घरी जाऊन मुलाखत घेतली. मुळात ते इच्छुक नव्हते ह्या गोष्टी मांडायला. त्यांचं म्हणणं होतं की जे आहे ते मी संयमानं गोष्टी सगळ्या फेस करेल, परंतु मी त्यांना आग्रह केला आणि ती मुलाखत त्यांची त्या ठिकाणी प्रसिद्ध केली. खूप मोठं वातावरण निवडण्यास मदत झाली आणि त्याच्यानंतर खरी सुरुवात झाली आरोप प्रत्यारोपांना. त्याच्यामध्ये माझे आमदार दीपक आबा साळुंखे पाटील असतील, शहाजी बापू पाटील असतील किंवा बाबासाहेब देशमुख असतील वगैरे ह्या तिन्ही नेते मंडळींनी आरोप प्रत्यारोप सुरू झाले. याच्यामध्ये मंडळी सगळ्यात जास्त आरोप प्रत्यारोप झाले आणि जे या निवडणुकीचे खरे हिरो म्हणायला हरकत नाही आरोप प्रत्यारोपांच्या अनुषंगानं, तर ते होते दीपक आबा आणि शहाजी बापू पाटील. कारण बाबासाहेब देशमुख ह्या सांगोलीचे आमदार असले तरीही त्यांनी आपल्यांवर झालेले राजकीय जे संस्कार आहेत, तत्वनिष्ठा जी आबासाहेबांनी म्हणजे भाई गणपतराव देशमुखांनी जी घालून दिलेली आहे तर ती कुठेही या निवडणुकीत सोडलेली नाही. अत्यंत संयमाने त्यांनी टीकेला उत्तर दिलं. शहाजी बापूंनी आमदार बाबासाहेबांवर ज्यावेळेस खालच्या पातळीवर टीका केली, व्यक्तिगत टीका केली, तर त्याला सुद्धा बाबासाहेब देशमुखांनी कुठल्याही सडेतोड भाषेत उत्तर दिलेलं नाही. एक इशारा मात्र त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या त्या फडणवीसांच्या सभेमध्ये दिला होता. मग त्याच्यानंतर मात्र बाबासाहेबांनी टीकेचं राजकारण इथं कुठेही केलं नाही. खरी झुंज लागली ती झुंज म्हणजे दोघा मित्रांमध्ये आणि हे दोघे मित्र होते दीपक आबा आणि शहाजी बापू. मंडळी ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण काय तर मंडळी आपल्याला माहीत आहे की पत्रकारितेला चौथा स्तंभ म्हटलं जातं आणि ज्याच्या बातम्या दिल्या जातात तर त्याच्यासोबतच्या लोकांना किंवा संबंधित व्यक्तींना वाटत असते की हा माणूस माझा व्हावा, माझ्यापर्यंत बातम्या. मंडळी माझ्यावर जे ट्रोल करतात, टीका करतात त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे की माझं यूट्यूब चॅनल जे आहे तर त्या यूट्यूब चॅनलचा एक दिवसभर वेळ काढून तुम्ही अभ्यास करावा. सगळ्यात जास्त सडेतोड टीका ही मी शेतकरी कामगार पक्षावर केलेली आहे आणि तेवढंच प्रेम, तेवढीच प्रसिद्धी, तेवढंच कौतुक हे मी स्वतः शेतकरी कामगार पक्षासंदर्भात केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या अर्थानं असं म्हणता की शेतकरी कामगार पक्षाच्या जास्त बातम्या तुमच्याकडे येतात किंवा प्रमाण कमी जास्त असेल, तुमच्याकडे एखादी घटना जर घडत नसेल तर मी स्वतः तर काही घडवू शकत नाही तुमच्या संदर्भातली घटना. पर्यायानं शेतकरी कामगार पक्ष हा सांगोल्याच्या सत्तेत आहे आणि त्यामुळं शेतकरी कामगार पक्षाच्या ज्या बातम्या आहेत तर त्या बातम्या जास्त येणं साहजिक आहे. मंडळी आणखी थोडंसं पुढं जातो आणि अगदी 1-2-3 मिनिटामध्ये हा व्हिडिओ आपण संपूया. मंडळी ह्या मुलाखती ज्या आहेत तर यामध्ये दीपक आबा साळुंखे पाटलांची मी 2 वेळा मुलाखत घेतली आणि दीपक आबांच्या मुलाखतीनंतर शहाजी बापूंच्या मुलाखतीची मला संधी मिळाली. शहाजी बापूंनी तब्बल 1 तासभर मला वेळ दिला, त्यांनी सविस्तर मुलाखत घेतली. आता त्या मुलाखतीच्या संदर्भातनं मला खूप ट्रोल केलं जाते. शहाजी बापूंच्या मुलाखती संदर्भात किस्सा काय घडला होता तर मंडळी मी दिवसभराचं निवडणुकीचं कव्हरेज केलं होतं आणि त्याच दिवशी रात्री 10:30च्या नंतर म्हणजे साधारण 11 वाजता शहाजी बापूंच्या ऑफिसला मुलाखतीचं पूर्वनियोजन ठरलं होतं. म्हणजे 9-10 वाजता ते ठरलं होतं आणि मी मुलाखत घ्यायला गेल्यानंतर मुळात विषय काय होता की माझ्या मोबाईलचं जे चार्जिंग आहे तर ते चार्जिंग, कारण मी अगोदरच तुम्हाला सांगितलं मी गरीब पत्रकार आहे, माझ्याकडे कुठलीही अशी अद्ययावत आधुनिक पद्धतीची साधनं अजिबात नाहीत. तर माझा जो एकच मोबाईल की ज्या मोबाईलवर मी शूट करतो, मी वाजवतो पण मीच, उड्या पण मीच मारतो आणि नाचतो पण मीच, अशी माझी अवस्था आहे. तर त्याच मोबाईलमध्ये शूट करत होतो, इंटरनेट चालू होतं, पोस्ट शेअर करी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी चालू होत्या. तर तो मोबाईल घेऊन मी त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी शूट केल्या आणि शूट करत असताना झाला विषय की तुम्ही बघत असाल ही जी माईक आहे ही कॉलर माईक जी आहे तर ही माईक जी आहे तर ती दिवसभर वापरली होती अनेक बाईट वगैरे घेण्यासाठी आणि दीपक आबांची मुलाखती त्याच माईकवर झाली होती. चार्जिंग फुल होतं. दरम्यानच्या काळात शहाजी बापूंच्या मुलाखती दरम्यान मी चार्जिंग लावलं होतं, मात्र ते फुल चार्जिंग झालं नाही. आणि अडचण कुठं झाली तर शहाजी बापूंची ज्यावेळेस मुलाखत सुरू होती तर ती सुरू असताना ह्या माईकनं मला साथ दिली नाही आहे. मंडळी आपण हा व्हिडिओ जर शहाजी बापूंच्या मुलाखतीचा व्हिडिओ जर सविस्तरपणे बघितला तर तुम्हाला आढळेल त्याच्यामध्ये की 26 मिनिटानंतर शहाजी बापूंचा आवाज मध्ये मध्ये बोलताना आणि मी बोलताना सुद्धा माझा आवाज त्या ठिकाणी म्यूट होते. तर काही जणांनी मला असा प्रतिक्रिया दिलीत, अनेक जणांचे फोन आले, काही कमेंट खूप निगेटिव्ह कमेंट पडतात की शहाजी बापू महत्त्वाचं राजकीय काय तर बोलतात आणि तुम्ही त्यांचा व्हिडिओ काय केलेला आहे म्यूट, म्हणजे आवाज म्यूट केलेला आहे त्यांचा. मुळात जर तसं काय असतं तर माझा आवाज यायला पाहिजे होता, माझा म्हणजे आवाज आला असता तर मी समजू शकलो असते किंवा माझं फक्त मी आवाज देतो दुसऱ्याचा आवाज मी म्यूट, असं अजिबात नव्हतं. टेक्निकल इश्यू होता. आणि मंडळी जे कोणी मला ट्रोल करत आहेत तर त्यांना माझं सांगणं आहे की उद्या म्हटलं तर उद्या मी अगदी
शहाजी बापूंची सविस्तर अगदी व्यवस्थितपणे मुलाखत घेऊ शकतो, परंतु आता ते वेळ टळून गेलेली आहे, कारण मतदान वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, पण आज ना उद्या त्या गोष्टीचा योग येईल. तर मंडळी, शहाजी बापूंची मुलाखत प्रचंड गाजली. शहाजी बापूंनी जी काय भयानक पद्धतीची टीका केली, भाजपाच्या संदर्भात केली, आणि भाजपाला त्यांनी म्हटलं होतं की हे हिडीस राजकारण, महाराष्ट्राची संस्कृती धुळीस मिळेल वगैरे. तर या टीकेला आमदार बाबासाहेबांनी अगदी संयमी भाषेमध्ये, अगदी ज्याला आपण काय म्हणतो की प्रगल्भतेचं जे दर्शन आहे, खरे भाई गणपतराव देशमुखांचे वारसदार शोभावेत. आता हे जे मी स्टेटमेंट करतो याच्यावरही परत वाद होऊ शकतात की तुम्ही बाबासाहेब देशमुखांची बाजू कसं काय, अगदी एवढं प्रेम कसं काय दाखवता. मंडळी, मुळात विषय असा येतो की जे काय चांगलं आहे तर त्याला आपण चांगलंच म्हटलं पाहिजे, जे चुकेल तिथं चुकलंच म्हटलं पाहिजे. आता परवाचाच किस्सा एक तुम्हाला सांगतो की या सगळ्या गोष्टी घडत असताना शहाजी बापूंनी त्यांच्या भाषणामध्ये पत्रकारांवर वेगळ्या पद्धतीचं भाष्य केलं आणि घसरले ते पत्रकारांवर. तर त्या शहाजी बापूंच्या विधानाचा निषेध करणारा सांगोल्यातला मी पहिला पत्रकार होतो. मी निषेध केला त्यांचा, आणि दुसऱ्या दिवशी मतदान होतं, म्हणजे काल. तर मतदानाच्या दिवशी मी शहाजी बापूंच्या बातम्या लावलेत माझ्या यूट्यूब चॅनलला. मग लोक मला अनेक म्हणतात की यार तुम्ही आदल्या दिवशी त्यांच्यावर टीका करता, परत दुसऱ्या दिवशी त्यांच्या मंडळी, विषय काय की जो ज्या पद्धतीने विचार करतो तर तो त्याच्या प्रगल्भतेचा विषय असतो. मंडळी, माझी बांधिलकी ही माझ्या न्यूजच्या संदर्भातली आहे. वृत्त ज्याला आपण न्यूज म्हणतो त्याच्याशी माझी माझी कुठल्याही नेत्याशी बांधिलकी नाही आहे, माझी कुठल्याही नेत्यांशी वैर नाही आहे. मी आज आमदार बाबासाहेब देशमुखांवर जर गोड बोलत असेल तर उद्या मी त्यांच्यावर टीका करू शकतो, उद्या टीका केली तर परवा त्यांच्या संदर्भातल्या काही चांगल्या गोष्टी मी मांडू शकतो. हे होत राहिलं पाहिजे. मंडळी, सांगोल्याच्या राजकारणाला खरं तर ही जी नेते मंडळी आहेत ही खूप प्रगल्भ मंडळी आहेत. बाबासाहेब थोडे नवखे असले तरी बाबासाहेब सुद्धा ज्या पद्धतीनं सांगोल्याच्या राजकारणात पावलं टाकतायत तर ती गोष्ट खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मंडळी, दीपक आबा असतील, शहाजीबाब यांचं आयुष्य हे राजकारणामध्ये गेलेलं आहे. बाबासाहेबांना उन्हापर 1 वर्ष 1.5 वर्षाचा राजकारणातला अनुभव आहे. बाबासाहेब हे या पद्धतीने करतील. मात्र माझा सांगायचा हेतू हाच आहे की पत्रकारितेच्या माध्यमातून ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत तर याला तुम्हाला प्रत्येक वेळेस गोडच खायला मिळेल असं अजिबात नाही. तुम्ही कडू खायची सवय ठेवली पाहिजे. म्हणजे तुमचं कौतुक जसं होतं तसं तुमच्यावरची टीका सुद्धा सहन करायची तुमची तयारी ठेवली पाहिजे. जरी तुम्ही तयारी नाही ठेवली तर त्याच्यानं फरक नाही पडत. मूळ विषय असा येतो की पत्रकारिता सांगोल्याच्या किंवा एकूण सगळ्याच पद्धतीची, सांगोल्यात असेल बाहेर असेल, तर पत्रकारिता जिवंत राहण्यासाठी पत्रकारिता ही स्वायत्तपणे होणं, स्वतंत्रपणे होणं आणि त्याच्यासाठी निकोप वातावरण तयार करून देणं हे प्रत्येक राजकीय मंडळीचं, अधिकाऱ्यांचं, जे लोकशाहीचे दुसरे तिसरे जे काही खांब असतील त्यांचं सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे. पत्रकारिता हा 4था स्तंभ आहे. तर मंडळी, आता मी समारोपाकडे येतो. म्हणजे आपल्याला माहित आहे की सांगोला नगर परिषदेची ही जी निवडणूक आहे तर ही निवडणूक निवडणुकीचं कव्हरेज, बातम्या असतील किंवा मुलाखती असतील, राजकीय विश्लेषण असेल, पडद्यामागच्या ज्या गोष्टी ज्याला पत्रकारितेच्या भाषेमध्ये बिहाइंड द न्यूज म्हणजे बातमी मागची बातमी असं म्हटलं जातं, तर ही बिहाइंड द न्यूज देण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने केला. मी किती यशस्वी झालो मला माहीत नाही, पण मंडळी तुम्हाला असा प्रश्न पडेल की हा मनुष्य हा नेमक्या याला सांगायचं काय, हा का म्हणतोय. तर मंडळी, मला काल मतदान झाल्यापासून परवा 1-2 दिवसापासून साधारणतः म्हणा आणि आत्ताच्या घडीपर्यंत जवळपास 50 ते 60 लोकांचे फोन आले. मी अशा 1500 वगैरे म्हणत नाही, कारण मला राजकीय असं भाष्य किंवा असं वेगळ्या पद्धतीचं करायला अजिबात आवडत नाही. मी जी आहे ती वस्तुस्थिती सांगतो. मला 50 ते 60 साधारणतः मला फोन आले आणि हे फोन होते माझं अभिनंदन करणारे. तर त्यांचं म्हणणं असं होतं की सर, तुम्ही ज्या काही मुलाखती घेतल्या, तुम्ही ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन करता, तर हे प्रेझेंटेशन एखाद्या राज्य पातळीवरच्या चॅनलला साजेस असं प्रेझेंटेशन आहे. मी म्हटलं माझं एवढंही कौतुक करू नका की बाबा मी प्रयोग करतोय. मुळात मी पत्रकारितेत मंडळी अजिबात नवीन नाही आहे. जवळपास 26-27 वर्ष या पत्रकारितेच्या क्षेत्राशी संबंधित आहे. मी तुम्हाला सांगायला आवडेल की मी 10वीत असल्यापासून पत्रकारितेशी संबंधित आहे. मी 10वीत असताना मानदूत एक्सप्रेसचा जवळचा प्रतिनिधी होतो, तिथून पुढं जवळचा लोकमतचा प्रतिनिधी झालो, सांगोल्याचा तालुक्याचा प्रतिनिधी झालो, इतर अनेक ह्याच्यात, आणि मग शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, दैनिक पुढारी, दैनिक सकाळ, वेगवेगळ्या मोठ्या पदांवर काम केलं. पत्रकारितेतली सर्वोच्च डिग्री ही PhD ज्याला म्हटलं जातं ती डिग्री मी प्राप्त केली. अध्यापनाचं काम केलं 4-5 वर्ष, अनेक गोष्ट. मंडळी, मुळात तुम्हाला असं विषय वाटेल की तुमचं एवढं शिक्षण आहे वगैरे वगैरे, अनुभव आहे सांगता, आणि मग सांगोल्यात काय करताय तुम्ही. मंडळी, माझ्या वैयक्तिक काय व्यावसायिक गोष्टींमुळं मी मुळात माझं सगळ्या गोष्टी पत्रकारितेवर चालत नाही. माझी स्वतःची काही बिझनेस असल्यामुळं मला सांगोला तालुक्यात थोडंसं थांबावं लागतं आणि ह्या गोष्टी करावं लागतात.
आणि सोबतीला माझ्या डोक्यात एक गोष्ट अशी होती, मंडळी तुम्हाला माहीत असेल की मी थिंक टँक नावाची प्रकाशन संस्था, जी सोलापूर जिल्ह्यातली महाराष्ट्रातली सर्वात मोठी प्रकाशन संस्था आहे, तर ती संस्था चालवतो. 500 लेखकांची पुस्तकं मी प्रसिद्ध केलीत. तर त्या संस्थेच्या नावानंच मी 2018 सालापासून, साधारणतः 16-17 सालापासून मी माझं थिंक टँक नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे, तर ते यूट्यूब चॅनल मी सोलापुरातून चालवतो. मधल्या काळामध्ये माझ्या व्यापामुळं मला त्या यूट्यूबकडे फारसं लक्ष देता आलं नाही आहे, परंतु ह्या निवडणुकीनंतर मी कदाचित परत एकदा राज्य लेवलची जी पत्रकारिता आहे त्या चॅनलच्या माध्यमातून करेन. मुळात तुम्हाला अजून प्रश्न पडेल की मग सांगोल्यात तुम्ही काय करता. तर मंडळी, माझं सांगोल्याच्या संदर्भातलं प्रेम खूप म्हणजे वेगळं प्रेम आहे. कारण मी राज्यात जरी काम केलं असेल, जिल्ह्यात काम केलं असेल, तर मला सातत्यानं असं वाटतं की आपण आपल्या मायभूमीशी, आपल्या जन्मभूमीच्या संदर्भात आपल्यातलं जे स्किल आहे, आपल्यातलं जे कौशल्य आहे, तर ते कौशल्य आपण दाखवायला पाहिजे. इथं ते कौशल्य थोडंफार काम आहे. आणि शेवटी कसं असतं की अमेरिकेत पत्रकारिता करणं, जिथं जन्मलो तिथं पत्रकारिता करणं, तर ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. केवळ त्या आनंदापोटीच या ठिकाणी मी काम करतोय. हेच जर काम मी जिल्ह्याच्या ठिकाणी केलं, राज्याच्या ठिकाणी केलं, तर आणखी मला याच्यातनं वेगळ्या पद्धतीचं जो काही लाभ आहे, त्या म्हणजे प्रसिद्धी असेल किंवा चॅनलचा ग्रोथ असेल, ह्या गोष्टी होऊ शकतात आणि मी भविष्यात करणार पण आहे त्या गोष्टी. तर सांगोला पॉलिटिक्स हे नाव देऊनच मुळात मी सांगोल्यातनं हे स्वतंत्र यूट्यूब चॅनल काढलं. मुळात मी सांगोल्यात यापूर्वी अनेक वर्ष पत्रकारिता केलेली आहे, पण ती प्रिंटमधली पत्रकारिता होती. मंडळी, मी अगदी एकाच मिनिटात परत हा विषय थांबवतोय. मंडळी, मला या गोष्टीचा व्यक्तिगत इतका मोठा आनंद आहे की सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीत सांगोला पॉलिटिक्स या आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलनं जे काही कव्हरेज केलं, जी काही भूमिका पार पडली, तर ती भूमिका अत्यंत निर्णायक होती. म्हणून ह्या व्हिडिओचं टायटलच आपण असं दिलं की निवडणूक निकाल जरी लांबणीवर पडला असला तरी बहुमतानं सांगोला पॉलिटिक्स विजय झालेला आहे. तर हे मी म्हणत नाही आहे, मला दिवसभरात जे फोन आले तर त्या फोनच्या आधारे मी हा दावा करतो. मंडळी, मला या गोष्टीचं खूप समाधान आहे. कारण अनेक लोक वेगवेगळ्या म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या संदर्भातला एखादा व्हिडिओ असेल तर शिवसेनावाली लोक खूप विचित्र कमेंट करतात. शिवसेनेच्या ह्याच्यावर जर त्यांचा व्हिडिओ असेल तर इकडची काही लोक म्हणजे शेकापली जास्त कोणी करत नाहीत, पण बाकीचे जे लोक आहेत तर ते कमेंट करतात. हे चालत राहतं, कारण एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी हा या जगाचा न्याय आहे. आणि मलाही तो लागू आहे. मला त्या गोष्टीचा अनुभव आहे, म्हणजे खूप मोठा अनुभव आहे. मी सविस्तर या माझ्या पत्रकारितेच्या अनुभवावर कदाचित मी काही दिवसात परत एकदा व्हिडिओ करेन. मी ज्या इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम जे केलं, ज्याला शोध पत्रकारिता म्हटलं जातं, तर ती शोध पत्रकारितेतले माझे अनुभव असतील, अनेक वेगवेगळ्या गोष्टी, त्याच्यातलं कॉन्ट्रोवर्सी असेल, अनेक कायदेशीर कारवाईला सुद्धा मला काही गोष्टीला सामोरं जावं, अशा अनेक गोष्टी जे गौप्यस्फोट आहेत ते भविष्यातल्या काही व्हिडिओमध्ये मी करणार आहे. पण आजच्या पुरता हा विषय असा आहे की सांगोला पॉलिटिक्स हे आपलं सगळ्यांचं लाडकं लोकप्रिय यूट्यूब चॅनल हे या नगर परिषद निवडणुकीमध्ये बहुमतानं विजय झालेले आहेत. नगराध्यक्ष कोणाचाही निवडून येऊ, नगरसेवक उमेदवार येतील निवडून, काय पराभूत होतील, काय निवडून येतील, त्याच्याशी ते कव्हरेज मी करणारच आहे. परंतु त्याच्याशी माझे वैयक्तिक कुठलेही संबंध नाहीत. विषय हा येतो की पत्रकारितेच्या संदर्भातलं, तर आपलं हे यूट्यूब चॅनल जे आहे तर ते बहुमतानं निवडून आलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही सगळे प्रेक्षक म्हणजे माझे मतदार आहात. तर मंडळी, आपण हे जे प्रेम आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल सांगोला पॉलिटिक्सवरचं, तर हे प्रेम असंच अबाधित राहूया. माझ्याकडून काही चुका होत असतील, कदाचित तुम्हालाही वाटत असेल की बाबा आमक्याच्या बातम्या जास्त येतात, तमक्याच्या, मी त्याचा परत एकदा खुलासा करतो की ज्याच्या संदर्भातल्या जास्त बातम्या आलेत तर त्याच्या संदर्भातल्या निगेटिव्हसुद्धा बातम्या, या निगेटिव्ह म्हणजे वस्तुस्थितीजन्य, त्या यापूर्वी म्हणजे महिना 2 महिन्यामध्येच इतक्या, म्हणजे तुम्ही जर शीर्षक बघितली, आता मी परत त्या इतिहासाला उजाळा देत नाहीये, तुम्ही माझी शीर्षकं जर बघितली ज्याचं मी कौतुक करतो, तर त्याच्यावरून तुम्हाला कळेल की माझी नेमकी भूमिका काय. जे सत्य आहे ते म्हणणं आणि जनता हाच माझा पक्ष, हाच माझा विचार आहे. त्यामुळे जनतेच्या बाजूनं मी शेवटपर्यंत ती भूमिका घेत राहीन. आणि याच्यामध्ये एक गोष्ट चांगली आहे की सांगोल्यासारखं म्हणजे आता शहरात बघा की साधारणतः 33,000 मतदारसंख्या होती, तर आपले अनेक असे जे काही व्हिडिओ आहेत, अनेक मुलाखती असतील, पॉलिटिकल काही स्टोरीज असेल, 40, 50, 45,000, 50,000पेक्षा अधिक लोकांनी बघितलेले आहेत. तर इतका मोठा चांगला प्रतिसाद मिळाला. मंडळी, तुलनेत जर तुम्ही बघितलं इतर ठिकाणच्या तुलनेमध्ये तर हा प्रतिसाद तसा फार कमी वाटेल, परंतु मला समाधान या गोष्टीचं आहे मंडळी की माझ्या यूट्यूब चॅनलचे साधारणतः 8,500 ते 9,000 फक्त सबस्क्रायबर आहेत. माझे अधिकृत सबस्क्रायबर तेवढेच आहे, 9,000च्या घरात आहेत माझे सबस्क्रायबर.
आजच्या दिवसापर्यंत, म्हणजे आज 4 डिसेंबरपर्यंत. भविष्यात आणखी वाढतील, रोज वाढत आहेत सबस्क्रायबर. तर मंडळी मला अप्रूप या गोष्टीचं आहे की इतके एवढ्या म्हणजे तुलनेत कमी सबस्क्रायबर असताना माझं मला जे तुम्ही प्रतिसाद देत आहे तर त्याच्यातनं मला खूप खरंच ऊर्जा येते आणि ही खरी कमाई आहे मंडळी. कारण अनेक जण वेगळ्या पद्धतीने चर्चा करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही तमक्याच्या बातम्या जास्त लावल्या, मग तुम्ही तमक्याची काहीतरी तुमचे संबंध असतात, काहीतरी तुम्ही भानगडी केली असतील वगैरे वगैरे. अशा भानगडी वगैरे काय नाही, कारण मी त्या भानगडीतला नाही, कारण माझे जगण्याची साधनं खूप वेगळे आहेत. त्यामुळे मला ह्या गोष्टीची फार गरज पडत नाही आणि भविष्यातही पडणार नाही. जर तशी गरज जर वाटली की बाबा माझं जे काय ते पत्रकारितेवर चालणार आहे तर त्या दिवशी मी पत्रकारिता सोडून देईन. कारण मंडळी तुम्हाला माहिती आहे की मी इतका वर्ष पत्रकारितेत काम करत असताना मी अनेक विद्यार्थी घडवले आहेत. आज मोठमोठ्या चॅनलला जे जिल्हा प्रतिनिधी आहेत, शहर प्रतिनिधी आहेत, मुंबईच्या ठिकाणी काय आहेत. आता हा माझा मोठेपणा नाही. तुम्हाला जर नावच घ्यायची झालं तर मी एखाद्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे त्यांच्या पदाचे ते जर सांगेल, ते माझे जवळचे मित्र आहेत, परंतु माझ्या हाताखाली शिकलेत. मी त्यांना ज्या काही गोष्टी शिकवल्या आहे डिजिटल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या संदर्भातल्या, तर त्या गोष्टी मी स्वतः काय गोष्टी कराव्यात आणि त्याच्यात नाविन्यपूर्ण प्रयोग काय करावेत ह्या हेतूनच हे फक्त चॅनल सुरू केलं. ना की कोणाची तळी उचलण्यासाठी, कोणाच्या तर फेवरमध्ये, अजिबात नाही. याच्याशी काही संबंध नाही. म्हणजे येत्या दीड महिन्यामध्ये राज्य लेवलचं एक स्वतंत्रपणे डिबेट शो असणार किंवा ॲनालिसिस, ज्याला आपण विश्लेषणात्मक व्हिडिओ म्हणतो, असं एक नवीन कंटेंट घेऊन थिंक टँक हे दुसरं चॅनल, आपलं जे जुनं चॅनल आहे त्याला परत एकदा ऊर्जितावा देतो. आणि मंडळी तुम्हाला सांगायला अजून आवडेल की ह्या आपल्या सांगोला पॉलिटिक्स या यूट्यूब चॅनलला सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची ताकद मी भविष्यात देत आहे. या चॅनलवर ही डिबेट शो होतील, वेगवेगळे ज्याला चर्चात्मक कार्यक्रम म्हणतो असे कार्यक्रम होतील आणि इंटरव्ह्यूचा तर सिलसिला सुरू जाणार आहे. मंडळी दीपक आबांनी ज्या काय आपल्याला मुलाखती दिल्या आणि शहाजी बापूंनी ज्या काही मुलाखती दिल्या तर त्याची शीर्षक इतकी गाजली आणि दीपक आबा त्यांच्या मुलाखतीमध्ये एक वाक्य असं बोलले की शहाजी बापूंना मी आजपर्यंत गुलाल लावत आलोय, पण त्यांच्या कपाळाला इथून पुढं माती सुद्धा लावणार नाही. हे स्टेटमेंट इतकं गाजलं. मी सांगोल्याच्या अनेक कानाकोपऱ्यात, शहरात असेल बाहेर असेल फिरतोय मी. म्हणजे हा दाढीवाला मनुष्य, आता हे दाढी ठेवण्याचं कारण मी नंतर भविष्यात तुम्हाला सांगेन, कारण माझा हा लुक आजपर्यंत कधी असा नव्हता. परंतु मला लोक ओळखतात आणि म्हणतात हा मनुष्य, यानं मुलाखत घेतली आणि काय भयानक मुलाखत झाली वगैरे. आणि शहाजी बापूंनी सुद्धा सगळे तो टीका दीपक आबांवर केली, एकमेकांची पोलखोल केली. म्हणजे राजकारण हे होत राहिले. याला आपण काय खेळीमेळीच्या स्वरूपात घेतलं पाहिजे. याच्यातनं एक प्रगल्भता दाखवली पाहिजे. राजकारणामध्ये ह्या गोष्टी होत राहत असतात, परंतु मतभेद जरी होत असले तर मनभेद होता कामा नये, ही मात्र अंतिम भूमिका. आणि राजकारण ही लोक घेत असतात, आपण त्यांना हे शिकवण्याची अजिबात गरज नाही. तर मला व्यक्तिगत स्वरूपात आज असं वाटतं की सांगोलेकरांनी, सांगोला शहरातल्या, तालुक्यातल्या, आजूबाजूच्या लोकांनी जे काही माझ्यावर प्रेम केले तर हे प्रेम मला खूप ऊर्जा देणार आहे. म्हणजे तुम्हाला एक शेवटची विनंती आहे माझी की आपण जर समजा हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर हे खात्री करा. जर समजा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर हे नक्कीच सबस्क्राईब करा. आणि जर समजा तुम्हाला हे या यूट्यूब चॅनलच्या संदर्भातले जर काही अपडेट व्हिडिओ वगैरे जर लिंक जर तातडीने पाहिजे असेल तर आपण असे जवळपास 70 एक आपले व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत. तर शहर आणि तालुक्यातले ग्रुप आहेत, प्युअरली सांगोला शहर आणि तालुक्यात 70हून अधिक आपले ग्रुप आहेत, 72-73 काही तर ग्रुप आहेत माझे. तर ह्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जर तुम्हाला ॲड व्हायची इच्छा असेल, फक्त आपल्या संबंधातलेच लिंक मिळतील. ओनली ॲडमिन ग्रुप असतात, ते बाकीच्या गोष्टी वगैरे त्याच्यावर शेअर करता येत नाहीत. तर अशी अनेक लोक मला कळवतात आम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये ॲड करा. जर समजा तुम्हाला जर समजा तसं काही अपेक्षा असेल की मला या ग्रुपमध्ये ॲड करावं तर मला तुम्ही आवर्जून कमेंट करा, या व्हिडिओच्या खालीच कमेंट करा आपला नंबर, मी तो नंबर कॉपी करून आपल्याला ग्रुपमध्ये ॲड करतो. मंडळी परत एकदा शेवटची विनंती करतो की तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि माझ्याकडून काय उणीव वाटत असेल, माझ्यातनं मला काय अजून काही बदल करावे वाटत असेल, नवीन विषय घ्यावे वाटत असतील की बाबा तुम्ही ह्या विषयावर चर्चा करा, बोला वगैरे वगैरे, असं जर काय वाटत असेल तर बिनधास्तपणे तुम्ही सांगा. कारण मी जरी या चॅनलचा संपादक पत्रकार असलो तर हे चॅनल सांगोलेकरांचं आहे आणि हे चॅनल भविष्यात सांगोल्यामध्ये खूप मोठं होईल. त्या दृष्टीनं लोकांची तसे आशीर्वाद आहेत आणि माझे स्वतःचं ते व्हिजन आहे की सांगोल्यामध्ये हे मोठं ताकदीचं चॅनल व्हावं आणि एक सकारात्मक पत्रकारिता करावी. राजकीय विषय जरी असले तर इतर सर्वांगीण जे विषय आहेत तर ते विषय सुद्धा, आपलं टायटल जरी सांगोला पॉलिटिक्स असलं तरी सुद्धा सर्व पद्धतीच्या सर्वस्पर्शी विषयांना स्पर्श करणारे यूट्यूब चॅनल राहणार आहे. म्हणजे तुमची साथ अशीच राहू द्या, तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या. निकालापर्यंत आपण राजकीय विश्लेषण करतोय, बऱ्याचशा चांगल्या बातम्या 1-2-3 दिवसात अजून याच्यामध्ये आपण
पब्लिश करतो 21 तारखेच्या निकालापर्यंत नगर परिषदेच्या संदर्भातला हे झालं आणि भविष्यात पुढे झेडपी आहे, पंचायत समिती आहे, इतर ग्रामपंचायत वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. तर मंडळी, तुम्हाला सांगोला तालुक्यातल्या सगळ्या पद्धतीच्या बातम्या आणि विशेष करून राजकीय बातम्या संदर्भातली बित्तम बातमी, खडा ना खडा राजकारणातल्या प्रत्येक घडामोडी जर लगेच जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मला साथ द्या. हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.